गरज नाही त्याची. जे चाललंय ते माझ्या जनतेसाठी पाहिजे, माझ्या जिल्ह्यासाठी पाहिजे. कारण त्यांच्या घराने गेले 25-30 वर्ष हे मंत्रीपद होतं, सत्ता उपभोगली या सगळ्यांनी. त्यांचा जर थोडा विचार केला आणि आज ही एकत्र असताना किंवा विरोध असताना, विरोधक असतील किंवा एकत्र असतील, हे साखरच आहे सगळ्यांचं. अच्छा, अभिमानानं छाती ठोकपणे सांगता की भारतात धाराशिव जिल्हा हा 3 नंबरचा मागासलेला जिल्हा, त्यांना लाज वाटत नाही हे सांगता. हे तुमच्या पुढे का सांगतो तर तुम्ही व्यापारी आहात, तुम्ही उद्योजक आहात, तुम्हाला हे कळतं की धाराशिव जिल्हा देशात 3 नंबरचा मागासलेला आहे. हे छाती ठोकपणे अभिमानानं सांगता, त्याची लाज वाटत नाही. मग हा ठेवला तुम्ही, हे ठेवण्यामागे योगदान कुणाचं? मागासलेला. तुम्ही आम्ही तरी धडपडत असतो तरी होत नाही. आणि मग त्या पद्धतीच्या काहीतरी बातम्या पसरवायच्या, चर्चा करायची आणि 2 दिवस काहीतरी चर्चा करायचं मुद्दा ठरवून. नानासारखा एखादा कार्यकर्ता, आमच्या जागीरबाई सारखा एखादा कार्यकर्ता, नाही का, आमच्या शिवानस्वामी असेल तिकडे, नागजे असेल, हे सर्वसामान्य घरातले कार्यकर्ते यांना नको आहे, हे चालत नाही का? आमची परंपरा आहे, आम्ही वारसदार आहोत, आम्ही राजे आहोत, आम्ही महाराजे आहोत. सत्ता आणि राजदंड हा आमचा अधिकार आहे. हे बापजादीने त्यांच्या डोक्यात घालून ठेवलेलं. अरे पण ही लोकशाही आहे, ती गेलं ना त्यावेळेस. ही लोकशाही आहे. ह्या ठिकाणचा राजा निरंतर ताम्रपटमणी त्याला ही जनता आहे. 5 वर्षांनी काही करत नाही, पण 5 वर्षांना तुम्हाला असा 440चा झटका देते की तुम्हाला आसमानच दाखवतो. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे तुमची राजेशाही, तुमची महाराजगिरी, तुमची दादागिरी ही तुमच्यापाशी. जनता काही त्याच्यात रिॲक्ट करत नाही, जनता रिॲक्ट होत नाही कुठपर्यंत, जोपर्यंत त्याच्या हातात अधिकार येत नाही तोपर्यंत. आणि म्हणून असंच केलं की आता काय 1000 म्हणून आले, असं झालं तर झालं, अफवा पसरवले, हे पसरवलं, सगळं झालं. मला सांगा, नाराज होण्याचं? हो, मी नाराज होतो. का नाराज होतो? की ज्या मतदारसंघामध्ये किंवा ज्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून आतापर्यंत कारभारामध्ये सुसूत्रता, प्रशासनावरती प्रचंड प्रेशर, त्याच्यावरती कंट्रोल, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.